टीव्ही सत्यमेव व्रतम। महाडच्या तळीये गावातील पुनर्वसन रखडले 3.5 वर्ष झाली तरी काम पूर्ण नाही। सरकार आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहतंय का? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल। दानवे यांची दरडग्रस्त तळीये गावाला भेट। महाडच्या तळीये गावातील दरड दुर्घटनेला 3.5 वर्ष झाली तरी अद्याप दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही। यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सरकार अशीच एखादी दुर्घटना घडायची वाट पाहतंय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आज त्यांनी दरडग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पुनर्वसनाच्या कामाची पाहणी केली। दरडग्रस्तांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। 271 पैकी केवळ 66 घरे पूर्ण झाली असून इथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावतीये। याकडे लक्ष वेधून हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। तळीयेमध्ये जी घटना दुर्दैवी घडली होती ज्याच्यात 87 लोकांचा मृत्यू झाला होता, हा झाला होता 2021 मध्ये। आणि त्यावेळेस या तळीयेने आजूबाजूच्या 5-6 वाड्यांचा एक वेगळ्या ठिकाणी पूर्णपणे त्यांना एक गावच वसवायचं होतं। जवळपास 271 घरं त्याच्यासाठी आवश्यक आहे। आता मी माहिती घेतली 66 घरं पूर्ण झालेले, 35 घरं कंप्लीशनसाठी बाकी आहेत। 200 घरांसाठी जागा आहे, पण पूर्ण जवळपास 100च्या आसपास झाले। 100 घरं अजून बांधायची बाकी आहेत। 71 घर काय होणार, त्यांची जागा काय, अजून याचा कोणताही पत्ता नाही आहे। विशेषतः इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे। सरकारकडे प्रलंबित प्रस्ताव आहे। सांगण्याचा मुद्दा की अशा घटना वारंवार या राज्यात घडतात। तळीयेला घडल्या, मागे माळीण या गावात घडल्या होत्या, पुणे जिल्ह्यात कर्जतजवळ इर्शालवाडीला अशी घटना घडली। आणि मग अशा घटनेपासून आपण काही शिकलं पाहिजे। अजूनही एका गावचे लोक इथं राहायला आले, पण आजूबाजूच्या जे 4-5 वाड्या आहेत तिथले लोक त्यांच्याच गावात राहतात। आता मला वाटतं सरकार पुन्हा एखादी घटना व्हायची वाट बघते का, हा एक प्रश्न निश्चित सरकारला। मी याच्यात राजकारण करू इच्छित नाही, परंतु सरकारने जर योजना बनवलेली आहे तर ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे, अशा प्रकारची भावना सगळ्यांची आहे, इथल्या नागरिकांची, इथल्या गावकऱ्यांची। घरं पूर्ण